पण किल्ली दिल्याशिवाय ते चालूही शकत नाही. वीर, यू आर राईट. चल वॉच टॉवर मध्ये जाऊया. आलास वीर, यायला खूपच उशीर केलास. अर्धा तास संपलाय, आता फक्त अर्धा तासच उरलाय. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ जीन अंकल. जेट शूज ऑन. Jet shoes on. सांभाळून वीर. वीर, याला संपवण्याचा एकच मार्ग आहे. ती आहे त्याची जीभ. फक्त 15 मिनिटं उरली आहेत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत चिंटूला शोधायचं आहे. माझे माया जाळ कापत कापत तुम्ही फार पुढेपर्यंत पोहोचला आहात, पण मी चिंटूला इतक्या सहजपणे देणार नाही. आणखीन एक क्ल्यू ऐका. जे येतात ते जातात, जे जातात ते काहीतरी घेऊन जातात. काय घेऊन जातात ते दिसत नाही, पण त्याशिवाय ते काहीच नाहीत. याचा काय अर्थ असू शकतो? अशा तर किती जागा आहेत जिथे काही लोक येतात आणि जातात, जसं की मार्केट, मॉल. पण ते जे घेऊन जातात ते तर दिसून येतं. शाळा, ही शाळा असू शकते. इथे विद्यार्थी येतात आणि जातात. ते शाळेतून ज्ञान घेऊन जातात. ज्ञान म्हणजे नॉलेज, आणि नॉलेज दिसत नाही, आणि ज्ञान म्हणजे नॉलेज शिवाय ते विद्यार्थी काहीच नाहीत. या शाळेचा पुढे तर आपलीच शाळा आहे. मला वाटतं जिन अंकलने जिंटूला आपल्याच शाळेत कैद केलं आहे. ये वीर ये, पण तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत जिंटूला वाचवण्यासाठी. पण मी तुला जिंटू पर्यंत पोहोचूच देणार नाही. आज जगातली कुठलीच शक्ती नाही जी मला जिंटू पर्यंत जाण्यापासून थांबवू शकते. मॅड मॅक्स मध्ये इतकी चपळता कुठून आली? हे विसरू नकोस की माझं नाव हादिसा आहे. माझी आजी खूप आजारी आहे आणि तिच्या उपचारासाठी सरदार मला फुलाची पाकळी देत नव्हता. म्हणून मी चोरण्याचा प्रयत्न केला आणि पकडला गेलो. पण ते फुल चोरावं का लागलं? फुलांवर तर सगळ्यांचा अधिकार असतो. त्या फुलाने सगळ्या आजारांचा उपचार होतो. म्हणून अदुजा ते फुल गावाव्यतिरिक्त इतर कुठल्याही जागी उगवू देत नाही. फक्त त्याच्याकडेच एक फुल आहे आणि त्या फुलाची भीती दाखवून त्याने सगळ्यांना गुलाम बनवून ठेवला आहे. कारण प्रत्येकाला कधी ना कधी उपचारासाठी त्या फुलाच्या पाकळीची गरज पडते. हा अदुजा कोण आहे? तो तुमचा सरदार आहे का? नाही, तो राणीचा सेनापती आहे. राणी सुद्धा त्याला घाबरते आणि तो जे सांगतो राणी तेच करते. मग तर आपल्याला सुद्धा ते फूल न मागता गपचूप घेऊन जावे लागेल. आमच्या शहरात खूप लोक आजारी आहेत आणि आम्ही ते फूल घ्यायला आलो आहोत. माझ्याकडे एक प्लॅन आहे, ऐका. ओके, जेव्हा ते माझं पाठलाग करायला लागतील तेव्हा तुम्ही फुलाच्या पाकळ्या तोडून उडून जा आणि परत त्याच झाडावरती थांबा. मी तुम्हाला तिथेच भेटेन. होला होला तिरुबाला, होला होला तिरुबाला. आमचं फूल चोरण्याची हिम्मत केली आहेस. तुला आज आत्ता आमच्या बाणांचा सामना करावाच लागेल. महाराणी, माझं नाव वीर आहे. माझ्या शहरातील सगळे लोक आजारी आहेत आणि मला फक्त फुलांचे पाकळ्या पाहिजे आहेत. नाही,
तू आमच्या पवित्र फुलाला स्पर्श देखील करू शकत नाहीस. आम्ही तुला आत्ताच संपवून टाकू. जर संपवायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवरती संपवून दाखव. हे हुला हुला तिरू भाला बोलून इतरांना का बाण आणि भाला चालवायला लावतोस? तू मला युद्धासाठी आव्हान देत आहेस. मंजूर आहे, युद्ध होणार. हुला हुला. वीर, पुन्हा एकदा विचार कर. याला हरवणं अशक्य आहे. आजोबा म्हणतात जो अशक्य शक्य करून दाखवतो त्याला वीर म्हणतात. ही माझी आणि या गावकऱ्यांची हक्काची लढाई आहे. जर मी जिंकलो तर तुम्ही हे फूल घेण्यापासून कोणत्याच गावकऱ्यांना थांबवू नाही शकत आणि कोणालाही गुलाम बनवून ठेवणार नाही. मान्य आहे. आम्ही तुझ्या या धैर्याचा मान राखतो. युद्ध सुरू करा. अदुजा 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 अदुजा. आम्ही तुला खाऊ दिलं तरच खाशील ना. या बदमाशांची एवढी हिंमत की माझ्या मित्राला मारत आहेत. आता त्याला कुंफू एक्सपर्ट बनवतो. चला पळा रे, हा आपल्याला झेपणारा नाहीये. चला चला. वा चुलबुल, काय फाईट केलंस? तुम्ही सगळे मला सोडून खाणार होतात. आता मी एकटा आहे सगळं खाणार. रोबो वॉइस सूट ऑन. माझ्या मालकापासून वेगळं करतोय. शाबास खाऊ बाई, मार त्याला मार. अजाबात सोडू नको. जिंटू थांब. अरे जिंटू थांब. काय करतोयस तू जिंटू? वीर, जिंटू तुला का मारत आहे? त्याची स्मृती हरपली आहे. मी जाऊन त्याच्या डोक्यावर 2 लाथा मारतो म्हणजे त्याची अक्कल ठिकाणी येईल. तुम्ही दोघे इथेच थांबा. जेंटू, जेंटू, बघ कोण आलाय ते. बहिणींनो, बघा हा गाढव इथे कसा काय घुसला आहे. हा आणि याचा मालक आपल्याला इथून घेऊन जाऊ इच्छितो. चला त्यांना धडा शिकूया. यांनी मला घेराव का घातला आहे. यांचा हेतू काहीतरी वेगळा वाटतोय. वीर, वीर, वाचव. अरे जिंटू, स्वतःच्याच मित्राला मार खाऊ घालतोयस.
चिंटूच्या डोक्यावर तर मी 2 लाथा मारू शकलो नाही, पण मला मात्र वर खाली पुढे मागे सगळीकडून लाथा पडल्या. तिकडे जाणं खूप धोकादायक आहे. आता रोबो बॉयला जावं लागेल. रोबो बॉय सूट ऑन. ये भावा रोबो बॉय. असं ऐकलंय की तू फुरसतगंजचा रक्षण करता आहे म्हणून. हा विचारच करत होतो की आपली भेट कधी होईल. रोबो बॉय, अरे आपलं नाव क्रोधी पैलवान आहे. तसं तर आपल्याला राग अजिबात येत नाही, पण जेव्हा आपली सटकते ना तेव्हा आकाश पातळ एक करून टाकतो आपण. कार बाळा, अरे तू आमच्याशी कशा पाय लढतोय? हे तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे. जा 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 बाळा. राग मला पण येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा मी पण आकाश पाताळ एक करून सोडतो. ये